महाराष्ट्र विधानसभेसाठीचं मतदान आटोपलं आणि मतदान आटोपल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी चौकात कट्ट्यावर एकच चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा म्हणजे निवडून येणार कोण। आपण अकोल्यात आणि अकोल्यातल्या या मधु हॉटेलवर आपण या ठिकाणी प्रत्येक वेळेस फार मोठी गर्दी असते। अकोल्याचं संभाव्य राजकीय चित्र काय असेल आपल्यासोबत हे अकोल्यातले लोक आहेत। काका काय चित्र असेल अकोल्याचं? अकोल्यामध्ये तर भाजप नक्की येणार, पूर्वमध्ये तर नक्कीच येणार, पश्चिममध्ये थोडंसं काट्याची टक्कर आहे आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार बनणार। बाकीच्या 3 ठिकाणी कोण निवडून येऊ शकतं? बाकीच्या 3 ठिकाणी अकोट मूर्तिजापूरमध्ये तर भाजप आहे, बाळापूरमध्ये काट्याची टक्कर आहे। काय चित्र राहील अकोल्याचं? माझ्या मते तर म्हणजे गेल्या 19 मध्ये जे चित्र होतं त्याच्यापेक्षा डिफरंट असेल, 100% डिफरंट असेल आणि प्रत्येक मतदारसंघात पैशाचा महापूर आला। 5-5 हजार रुपयाला एक मतदान विकत घेतलं। त्याच्यामुळे जे काँग्रेसी होते ते भाजपमय झाले, जे भाजपाचे होते ते काँग्रेसमय झाले। हे मी अनुभवलेलं चित्र आहे। 5 पैकी कोणत्या जागा कोणाला मिळणार? 5 पैकी तर एका मताची टसल आहे। तुम्हाला सांगतो की 19 पेक्षा तर चित्र 100% दुसरं असेल। आणि राहिली गोष्ट या सरकारने ज्या स्कीम्स राबवल्या की लाडकी बहीण हे ते, पण प्रश्न खूप मोठे आहेत ना हो। आकडे काय असतील? आकडे तर डिफरन्स असतील, बिलकुल डिफरन्स असेल। भाजपला जास्तीत जास्त 1 किंवा 2 जागा भेटेल अकोल्यामध्ये, बाकी 1 शिवसेनेला भेटेल, माझं असं मत आहे। 1 तुतारीला भेटेल, 1 काँग्रेसला भेटेल। अच्छा, म्हणजे दादा तुम्ही कोणत्या मतदारसंघात मतदान केलं? पश्चिमला। कोण निवडून येईल पश्चिममध्ये? बीजेपी येण्याचे फुल चांसेस है। बरं, काय चित्र राहील अकोल्याचं? अकोला में पूरा बीजेपी आएगा, वन साइडेड, कोई टेंशन। पुरे 25 में बीजेपी आएगा 100%। जे म्हणतात 5 जागा भाजप येतील, तुम्हाला काय? बीजेपी पूर्ण भाजप? भाजप पुढे। दादा कोणत्या मतदारसंघात मतदान केलं तुम्ही? अकोला। कोण निवडून येईल अकोल्यामध्ये? अकोल्यामध्ये बीजेपी येऊ शकते, पूर्व पश्चिम पूर्ण दोन्ही ठिकाणी। दादा काय चित्र राहील? बीजेपी कुठे? सर्व टोटल 5 पण? 5 पण। आपल्यासोबत आणखी काही? दादा काय तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल कुठून? अकोल्यामध्ये? अकोल्यामध्ये एक बीजेपी आणि काँग्रेस आहे। पूर्वमध्ये बीजेपी आणि पश्चिममध्ये काँग्रेस। आपल्यासोबत आणखी काही लोक आहेत। दादा कुठे मतदान केलं तुम्ही? अकोल्यामध्ये। कोण निवडून येईल अकोल्यामध्ये? बीजेपी। पूर्वमध्ये कोण निवडून येईल? मला तर बीजेपीच वाटतं। आणि पश्चिममध्ये? बीजेपी। काका काल मतदान केलं, अकोल्यात काय चित्र राहील? अकोल्यात नाही सांगू शकत, मी मलकापूर मतदारसंघात। अच्छा, बरं. का मलकापूरमध्ये काय होईल? मलकापूरमध्ये 50-50चा अंदाज राहील, नक्की काही सांगता येत नाही। जयसुख संचित निवडून येतील? काही सांगता येत नाही, टफ फाईट आहे। आणखी काही लोक आपल्यासोबत आहेत, आपण इकडे जाऊयात। दादा कुठलं तुम्ही मतदान कुठे केलं आणि काय राजकीय चित्र राहील? मी अकोला पश्चिमला मतदान केलं, पण मला एक नेमकं काही गोष्टी अशा जाणवल्या की मागच्या वेळेसपेक्षा वंचितचा यावेळेस वोट पर्सेंट पण जास्त वाढणार आणि यावेळेस अकोल्यातून 2 सीटा त्यांच्या कन्फर्म आहे, एक बाळापूर आणि दुसरी मूर्तिजापूर, जे सुगत वाघमारे सर आहे। वंचितच्या मागच्या 2019च्या निवडणुकीत एकही आमदार अकोल्यातून निवडून आला नव्हता। अकोला हा प्रकाश आंबेडकरांचा गड समजला होता। 2 जागा निवडून येईल असं म्हणतात। दादा काका कोण निवडून येईल? मतदारसंघ कोणत्या मतदारसंघात कोण निवडून येईल? अकोला पूर्व। कोण? अकोला पूर्वमध्ये वंचितचे आघाडी। वंचित। दादा आपल्यासोबत काही इकडे तरुण मंडळी आहे। दादा कहाँ पे वोटिंग किया आपने? दादा मतदान कुठे केलं? मतदान कुठे केलं तुम्ही? कुठे केलं मतदान? मी नागपूरला। मी अकोलामध्ये केलं। कोणत्या मतदारसंघात? म्हणजे निवडून कोण येईल तुमच्या इथून? अग्रवाल, विजय अग्रवाल। तुम्ही कुठून गेला? आपण नागपूर। तुम्ही नागपूरचे आहे। तुम्ही? अकोला। कोण निवडून येईल अकोल्यामध्ये? अग्रवाल। अकोला पूर्वमध्ये? पूर्वमध्ये सुलतान आहे। सुलतान आहे? हो दादा येईल सुलतान निवडून। दोघांचे फायद्यांचं। बरं, आपल्याला राजकीय चित्र जे असेल अकोल्याचं का तुम्ही कसं पाहता दादा? तर एकंदरीत संपूर्ण अकोला जिल्ह्याचं राजकीय चित्र पाहिलं तर तिन्ही जे आहे, महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी, या प्रत्येकाला संधी आहे असं अकोलेकर सांगतात। उद्याचं 23 तारखेची मतमोजणी झाल्यानंतर अकोलेकर नेमका आपला शिलेदार नवा कोण निवडतात आणि जिल्ह्याचे नवे आमदार कोण असणार याचं उत्तर 23च्या मतमोजणीनंतरच मिळणार आहे। उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।